का या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना किती फायदा होणार आहे? भाऊ, काय म्हणाल, केंद्राचा जो निर्णय कसा पाहता तुम्ही याकडे? नक्कीच आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो, परंतु असे निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न घेता शासनाने कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहावं. कारण की गेल्या मागील 10 वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी परपट झालेली आहे, अतिशय दयनीय अवस्था केलेली आहे सरकारने. आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या, काहीतरी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आलं किंवा शेतकऱ्यांनी विरोधात मतदान केलं म्हणून असे निर्णय घ्यायचे आणि आता निर्यात शुल्क कमी करायचं असं न करता कायमस्वरूपीसाठी हे करा, एवढीच आमची मागणी. एक शेतकरी म्हणून तुम्ही या निर्णयाकडे कसे बघतात? केंद्र सरकारने जे कांद्यावर निर्यात मूल्य लावले होतं $550 ते कमी केलेले, परंतु ते कमी केलं त्याला फार उशीर झाला. कारण आता 25% शेतकऱ्यांकडे सुद्धा माल राहिलेला नाही. आणि जर हा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जर घेतला असता तुरंत, तर मात्र शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला असता. आता शेतकऱ्यांकडे माल राहिल्याने आज जो थोडाफार माल आहे तोच विकणार आहे आणि 25% शेतकऱ्यांकडे सुद्धा माल नाही आहे. परंतु आता जी निर्यात मूल्य कमी केलेले याच्या मागे पुन्हा षडयंत्र आहे. कारण देशामध्ये आता इतका माल राहिलेला नाही आणि यांना ह्या डॉलरचे मूल्य घटवून आणि आपण निर्यात पूर्णपणे खुली केलेली आहे दाखवून आणि पुन्हा दुसऱ्या देशातला माल हा आयात करायचं धोरण एखाद्या वेळेस केंद्र सरकार याच्या मागे आखू शकतं, म्हणून त्यांनी हा घेतलेला निर्णय. आणि लोकसभेमध्ये जो त्यांना फटका बसला, आता महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहे याचा फटका त्यांना जरूर बसणार आहे. कारण त्यांनी हा निर्णय घ्यायला फार उशीर केला. हा 2 महिन्यापूर्वी जर हा निर्णय घेतला असता तर याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा झाला असता. नाही, पण याच्यात जो आता नवीन लाल कांदा येणार आहे तो मोठ्या प्रमाणात येईल, दसऱ्याच्या आसपास तो कांदा येईल, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल ना? हो, निश्चितच होईल. परंतु आज जो शेतकऱ्याकडे जो माल होता, आता पुढे पाऊस पाणी याचे नुकसान किती होणार, काय होणार, माल किती येणार, यावर ते सर्व अवलंबून राहणार, म्हणजे सर्व निसर्गावर अवलंबून राहणार आहे. परंतु आज शेतकऱ्याकडे जो माल होता तो सडल्यानंतर केंद्र सरकारला ही बुद्धी सुटली आणि त्यांनी ते 550 जे मूल्य होतं निर्यात मूल्य ते कमी केलं. एक व्यापारी म्हणून तुम्ही कसं या निर्णयाकडे बघतात? आता जी निर्यात थांबलेली होती कांद्याची, आता निर्यात मूल्य जो आहे एकदम रद्द केलेलं आहे, तर याचा निर्यातीला किती चालना मिळणार आहे? निर्यात मूल्य जे कमी केलं आहे त्या सर्व व्यापाऱ्यांच्या हिशोबाने मी पहिले या निर्णयाचं स्वागत करतो. आणि हे जर का आजच्या 2-3 महिन्या अगोदर जर का हा निर्णय घेण्यात आला असता तर भरपूरशा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला असता. आता आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळे याचा फायदा होईल, पण हे कमी प्रमाणातल्या शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे माल शिल्लक राहिलेला आहे. एकूणच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे, मात्र हा निर्णय कायमस्वरूपी ठेवावा. याच्यापुढे निर्यात बंदी करण्यात येऊ नये, निर्यात मूल्य जे आहे तो वाढवण्यात येऊ नये. त्याच्यामुळे जर असं हे जे धरसोड धोरण आहे ते जर सोडलं जर केंद्राने, तर या निर्णयाचा शेतकऱ्यांनाही आणि व्यापाऱ्यांनाही नक्कीच फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यात मूल्य जे आहे ते रद्द केलेलं आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी पण आहे आणि व्यापारी पण आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया का या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा त्यांना किती फायदा होणार आहे. भाऊ, काय म्हणाल, केंद्राचा जो निर्णय कसा पाहता तुम्ही याकडे? नक्कीच आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो, परंतु असे निर्णय निवडणुका डोळ्यासमोर ठेवून न घेता शासनाने कायमस्वरूपी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीर उभं राहावं. कारण की गेल्या मागील 10 वर्षामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची जी परपट झालेली आहे, अतिशय दयनीय अवस्था केलेली आहे सरकारने. आणि आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवायच्या, काहीतरी लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आलं किंवा शेतकऱ्यांनी विरोधात मतदान केलं म्हणून असे निर्णय घ्यायचे आणि आता निर्यात शुल्क कमी करायचं असं न करता कायमस्वरूपीसाठी हे करा, एवढीच आमची मागणी. एक शेतकरी म्हणून तुम्ही या निर्णयाकडे कसे बघतात? केंद्र सरकारने जे कांद्यावर निर्यात मूल्य लावले होतं $550 ते कमी केलेले, परंतु ते कमी केलं त्याला फार उशीर झाला. कारण आता 25% शेतकऱ्यांकडे सुद्धा माल राहिलेला नाही. आणि जर हा निर्णय लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जर घेतला असता तुरंत, तर मात्र शेतकऱ्यांना त्याचा बऱ्यापैकी फायदा झाला असता. आता शेतकऱ्यांकडे माल राहिल्याने आज जो थोडाफार माल आहे तोच विकणार आहे आणि 25% शेतकऱ्यांकडे सुद्धा माल नाही आहे. परंतु आता जी निर्यात मूल्य कमी केलेले याच्या मागे पुन्हा षडयंत्र आहे. कारण देशामध्ये आता इतका माल राहिलेला नाही आणि यांना ह्या डॉलरचे मूल्य घटवून आणि आपण निर्यात पूर्णपणे खुली केलेली आहे दाखवून आणि पुन्हा दुसऱ्या देशातला माल हा आयात करायचं धोरण एखाद्या वेळेस केंद्र सरकार याच्या मागे आखू शकतं, म्हणून त्यांनी हा घेतलेला निर्णय. आणि लोकसभेमध्ये जो त्यांना फटका बसला, आता महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहे याचा फटका त्यांना जरूर बसणार आहे. कारण त्यांनी हा निर्णय घ्यायला फार उशीर केला. हा 2 महिन्यापूर्वी जर हा निर्णय घेतला असता तर याचा निश्चितच शेतकऱ्यांना फायदा झाला असता. नाही, पण याच्यात जो आता नवीन लाल कांदा येणार आहे
तो मोठ्या प्रमाणात येईल, दसऱ्याच्या आसपास तो कांदा येईल, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल ना. हो, निश्चितच होईल. परंतु आज जे शेतकऱ्याकडे जो माल होता, आता पुढे पाऊस पाणी याचे नुकसान किती होणार, काय होणार, माल किती येणार, यावर ते सर्व अवलंबून राहणार, म्हणजे सर्व निसर्गावर अवलंबून राहणार आहे. परंतु आज शेतकऱ्याकडे जो माल होता तो सडल्यानंतर केंद्र सरकारला ही बुद्धी सुटली आणि त्यांनी ते 550 जे मूल्य होतं निर्यात मूल्य ते कमी केलं. एक व्यापारी म्हणून तुम्ही कसं या निर्णयाकडे बघतात? आता जी निर्यात थांबलेली होती कांद्याची, आता निर्यात मूल्य जो आहे एकदम रद्द केलेलं आहे, तर याचा निर्यातीला किती चालना मिळणार आहे? निर्यात मूल्य जे कमी केलं आहे त्या सर्व व्यापाऱ्यांच्या हिशोबाने मी पहिले या निर्णयाचं स्वागत करतो. आणि हे जर का आजच्या 2-3 महिन्या अगोदर जर का हा निर्णय घेण्यात आला असता तर भरपूरशा शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना याचा फायदा झाला असता. आता आवक कमी झालेली आहे त्याच्यामुळे याचा फायदा होईल, पण हे कमी प्रमाणातल्या शेतकऱ्यांना होणार आहे ज्यांच्याकडे माल शिल्लक राहिलेला आहे. एकूणच केंद्र सरकारने घेतलेला निर्णय चांगला आहे, मात्र हा निर्णय कायमस्वरूपी ठेवावा. याच्यापुढे निर्यात बंदी करण्यात येऊ नये, निर्यात मूल्य जे आहे तो वाढवण्यात येऊ नये. त्याच्यामुळे जर असं हे जे धडसोड धोरण आहे ते जर सोडलं जर केंद्राने, तर या निर्णयाचा शेतकऱ्यांनाही आणि व्यापाऱ्यांनाही नक्कीच फायदा होईल असं त्यांचं म्हणणं आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. केंद्र सरकारने अखेर कांद्यावरील निर्यात मूल्य जे आहे ते रद्द केलेलं आहे. हा शेतकऱ्यांसाठी मोठा